इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर इथं तीव्र आणि आक्रमक आंदोलन आणि निदर्शनं करण्यात आली। या आंदोलनाचं नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर तसंच जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केलं। माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना इराणवर अमेरिका आणि इस्रायल यांनी केलेले हल्ले त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचं गंभीर उल्लंघन आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठं संकट निर्माण झालंय, असं आडम मास्तर यावेळी म्हणाले। माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही। संवाद, मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडवले जावेत। लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत, तेलाच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे, असं त्यांनी नमूद केलं। इराणवरील सर्व लष्करी हल्ले तात्काळ थांबवावेत, तातडीने युद्धविराम जाहीर करून शांततापूर्ण चर्चेला सुरुवात करावी, शांततेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर तोडगा काढावा, अशी मागणी या आंदोलनादरम्यान करण्यात आली। जिल्हा परिषद पूनम गेट इथून आंदोलनाची सुरुवात करण्यात आली। कार्यकर्त्यांनी काळे झेंडे, काळी वस्त्र आणि काळ्या फिती लावून घोषणाबाजी केली। युद्ध नको, शांतता हवी अशा घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्याहून यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं। यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। मात्र माकप कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतल्यानं पोलिसांनी हस्तक्षेप करून वातावरण निवळण्यात यश आलं। इराणवर ज्या पद्धतीनं अत्यंत अमानुष असा लष्करी हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे, त्या हल्ल्यामध्ये त्या देशातले अनेक निष्पाप नागरिक, गोरगरीब कष्टकरी जनता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे हृदय आपलं पिळून टाकणारी गोष्ट म्हणजे जवळजवळ 180 विद्यार्थी एकाच दिवशी या बॉम्ब हल्ल्यामध्ये गेलेले आहेत। या हल्ल्याच्या निषेधार्थ आपण जगामध्ये शांतता नांदली पाहिजे, युद्ध थांबलं पाहिजे, म्हणून इराणच्या समर्थनार्थ आज त्या ठिकाणी आपण जमलेले आहोत। या अनुषंगानं संपूर्ण देश सर, तुम्ही आंदोलन करत असताना अमेरिकेचा आणि इस्रायलचा विरोध करत असताना आता विरोध झालेला आहे, तर काय सांगाल? असं आहे की अमेरिकन साम्राज्य प्रवृत्तीला पाठिंबा देणार, हुकुमशाहीला पाठिंबा देणार, मानवता विरोधी भूमिका घेणारे, गुंडगिरीला मदत करणारे, आज जगातला कोणत्याही माणसाला विचारा, गजामध्ये 1 लाख माणसाला मारलं इस्रायल। इराणमध्ये अमेरिकेने बॉम्ब घेतलं, शाळेचे विद्यार्थी मेले। कधी असं घडलं? तर या गोष्टीचा निषेध करण्याकरता आम्ही आला असताना बजरंग दल किंवा हिंदू संघटनांनी हे जे कृत्य केलं त्यांचा निषेध करतो आणि अशा कृत्याला घाबरणारे माणसं आम्ही नाही आहे। वाटेल त्याला तोड देऊ आणि जनतेचं रक्षण करण्याकरता आम्ही लढ्याच्या मैदानात राहू। पुतळा सुद्धा दहन या ठिकाणी तो करण्यात आलेला आहे। ते उत्स्फूर्तपणे घडलेला आहे, तो पक्षाचा त्यात विरोध झालेला आहे, तर आपल्या सर्वांना कल्पना आहे 28 फेब्रुवारी रोजी इराण राज्य देशावरती इस्रायल आणि अमेरिकेसारख्या देशांनी हल्ला केला। या हल्ल्यामध्ये निष्पाप विद्यार्थी, त्या देशातले नागरिक, जनजीवन आणि त्या देशातलं व्यापार ठप्प झालं। ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। म्हणून आपलं मित्र राष्ट्र असणाऱ्या इराण देशाला आपण समर्थन देण्याऐवजी आपल्या भारत सरकारने, मोदी सरकारने इस्रायलला समर्थन दिलेलं आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन यांच्या पुतळ्याचं दहन केलं। हे दहन करत असताना भाजप सरकार
त्यांच्या सगळ्या बगलबच्चे आणि संघटना RSS असेल, त्याच्यानंतर ही विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल किंवा इतर हिंदू संघटना असतील, त्या लोकांना या ठिकाणी बोलावलं, आमच्यावरती उधळून लावण्याचा प्रयत्न केला. आम्ही सुद्धा त्यांना उत्तर देऊन त्यांना या ठिकाणी हाकलून लावून आमचा निषेधाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी केलेला आहे. आम्हाला सरकारला म्हणायचं आहे, आपल्याला आंतरराष्ट्रीय करार आवाजी ठेवायचे आहेत. तुम्ही इस्रायलला नाही तर इराणला पाठिंबा दिला पाहिजे. तो आपला एकेकाळचा आपला मित्र राष्ट्र होता, याची तुम्ही जाणीव ठेवली पाहिजे.